भिवंडी लोकसभा चुनाव में अपक्ष उम्मीदवार के रूप में सुभाष बोंडे ने अपना पर्चा दाखिल किया। सुभाष बोंडे जिसमें पर्चा दाखिल कर रहे थे, उन्होंने एक अनोखी तस्वीर बनाई। तस्वीर क्या बनाई आप देख सकते हैं। उन्होंने पावर लूम को ही उठा करके अपना हथियार बनाकर चले कि पावर लूम नगरी यहाँ पर समाप्त होती जा रही है, सरकार इस पर ध्यान नहीं दे रही है, इसलिए इस सरकार को उखाड़ फेंकना है, ऐसा उन्होंने आश्वस्त किया। उन्होंने कहा कि हम सफ़र कर रहे हैं बैलगाड़ी से, उसका एक उद्देश्य है कि हमें इतनी ज़्यादा महंगा पेट्रोल और इतना ज़्यादा शेतकरियों पर होने वाले अत्याचार भी बर्दाश्त नहीं है। खैर, एक तीर पर कई निशाना मारने की उन्होंने कोशिश की। सुभाष दादा बोंडे ने हमारी टीम को जानकारी देते हुए कहा कि पावर लूम उद्योग नगरी अगर बचाना है तो हमें भारी मतों से आप जीता करके भेजिए, ताकि हम आपके पावर लूम उद्योग नगरी को एक सुंदर नगरी बना पाएँ और पावर लूम के इतिहास को दोहरा पाएँ। तो चलिए हम आपको लेके चले हैं सुभाष दादा बोंडे की प्रतिक्रिया और उनकी वो तस्वीर दिखाने की कोशिश करेंगे जो उन्होंने बैलगाड़ी पर सवार होकर के अपना हथियार बनाया, पावर लूम। आज मी भिवंडी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आमची मिरवणूक आहे। आज उमेदवारी अर्ज मी दाखल करील। ही भिवंडी शहर आहे, ही यंत्रमाग शहर आहे। यंत्रमाग शहर म्हणून याची पूर्ण आशिया खंडामध्ये ओळख होती आणि ही यंत्रमाग म्हणजे या शहरातली या प्रत्येक भिवंडी वासियांच्या मनातली अगदी दिलातली एक धडकन आहे आणि धडकन आता पूर्णपणे बंद पडलेली आहे आणि याच्यामागे मोठं राजकीय षडयंत्र आहे आणि हे षडयंत्रातनं या यंत्रमाग नगरीला बाहेर काढण्यासाठी म्हणून मी मैदानात उतरलो आहे आणि हे यंत्रमाग मी निवडून आल्यानंतर हे यंत्रमाग ही भिवंडीची धडकन आहे ही पुन्हा तुम्हाला चालू झालेली दिसेल। सध्या आजी आणि माजी खासदार हे दोन्ही मैदानात आहेत आणि असे असताना आज मी लोकांना नागरिकांना आवाहन करतोय की तुम्ही आजी आणि माजी खासदार दोघांना पण एक संधी दिलेली आहे, मलाही तुम्ही एक संधी देऊन बघा। भिवंडीकर संघर्ष समितीच्या माध्यमातून आम्ही भरपूर इथे कामं केलेली आहेत। आज भिवंडी शहरामध्ये विविध प्रांतातून आलेली लोक आहेत, राजस्थानहून आलेली लोक आहेत, उत्तर प्रदेशहून आलेली लोक आहेत आणि सगळी जी लोक आलेली आहेत ती यंत्रमाग नगरी म्हणून आलेली आहेत आणि हा यंत्रमाग नगरी हे मोठा एक व्यवसाय होता, मोठा एक नंदनवन होतं, ते पूर्णपणे आता त्याची परिस्थिती कशी झालेली आपण बघू शकतात। भिवंडी शहर की दुर्दशा। तर अशा प्रकारचा एक माहोल आहे आणि जनतेचा पूर्ण प्रतिसाद आम्हाला मिळेल अशी आम्हाला खात्री आहे।